नमस्कार. मी भारती शिंदे चिंचवड येथून बोलत आहे. माझा विषय आहे सावरकर एक वैश्विक नेता. भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक म्हणजेच विनायक दामोदर सावरकर. त्यांचा जन्म नाशिकपासून काही अंतरावर असलेल्या भगूर या गावी झाला. सावरकरांचे शिक्षण भगूर, नाशिक, पुणे, मुंबई इथे LLB पर्यंत झाले. LLB झाल्यानंतर लंडनमध्ये त्यांनी बॅरिस्टरीचे शिक्षण घेण्यासाठी 9 जून 1906 या दिवशी भारताचा किनारा सोडला. लंडनमध्ये असलेले क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे त्यांना हे शक्य झाले. 1857च्या उठावाचा व्याप फार मोठा होता आणि ब्रिटिश साम्राज्याला जबरदस्त धक्का देणारा तो पूर्वनियोजित संग्राम होता अशी सावरकरांची धारणा होती. तसेच उठाव कसा केला पाहिजे याचा एक वस्तुपाठच या उठावाने निर्माण केला असंही त्यांचं मत होतं. लंडनमधील वास्तव्यकालात सावरकरांनी शीखांचा इतिहासही लिहिला, पण तो प्रसिद्ध होऊ शकला नाही. त्याचे मूळ हस्तलिखितही गहाळ झाले. मात्र शीख पलटणीत उठावाची प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी क्रांतिकारी पत्रके लिहून ती गुप्तपणे तिकडे पोचतील अशी व्यवस्था मात्र केली. लंडनला सावरकरांबरोबर असलेले सेनापती बापट यांनी बॉम्ब तयार करण्याची विद्या काही रशियन क्रांतिकारकांकडून माहीत करून घेतली होती. ही माहिती भारताच्या विविध क्रांतिकारकांच्या केंद्रावर पोचवण्यात आली. पुढे वसई येथे बॉम्बचा कारखानासुद्धा काढण्यात आला. सावरकरांनी काही पिस्तुले मिळवून तीही भारतात पाठवली होती. त्यातील काही सर सिकंदर हयात खान यांनी आणली होती. ब्रिटन विरुद्ध जागतिक पातळीवर मोठं षडयंत्र उभारण्याचाही सावरकरांचा प्रयत्न होता आणि बऱ्यापैकी त्यांनी तो यशस्वी करून दाखवलाही. ब्रिटिशांच्या दडपशाहीचा एक भाग म्हणून बाबाराव सावरकर यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती. त्यांची सारी मालमत्ता जप्त करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसातच अभिनव भारतचे एक सदस्य मदनलाल धिंगरा यांनी भारत मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्झन वायली यांचा लंडनमध्ये गोळ्या घालून खून केला होता. याच्या निषेधार्थ 5 जुलै रोजी लंडनच्या कॅक्स्टन हॉलमध्ये असलेल्या सभेमध्ये सावरकरांनी निषेधाचा ठरावाचा विरोध केला. पण त्या ठरावाच्या भाषणात न्यायालयीन निर्णय घेण्यापूर्वीच धिंगरांना गुप्तहेर ठरवणे हे न्यायालयाच्या अधिकारांवर अतिक्रमण होते असा युक्तिवाद सावरकरांनी वृत्तपत्रांना पत्र पाठवून कळवला होता. सावरकरांच्या हालचालींमुळे त्यांना बॅरिस्टरीची सनद मिळण्यातही अडचणी आल्या होत्या. अहमदाबाद इथे व्हॉइसरॉयवर बॉम्ब टाकण्याच्या प्रयत्नात त्यांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकर यांनाही अटक झाली होती. या सर्व घटनांचा ताण सावरकरांच्या मनावर पडला. त्याच दरम्यान त्यांना न्यूमोनियाही झाला. त्यातून उठल्यावर ते पॅरिसला गेले आणि तिथे ते भिकाजी रस्तूम कामा यांच्याकडे राहिले. दरम्यानच्या काळात नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा खून झाला होता. या वधासाठी पाठवलेली पिस्तुले ही सावरकरांनी भारतात पाठवलेल्या पिस्तुलांपैकी असल्यामुळे हे प्रकरण परत सावरकरांपर्यंत पोचले. त्यानंतर तिथे सावरकरांच्या आप्तांचा आणि सहकार्यांचा पोलिसी छळ अगदी मोठ्या प्रमाणात सुरू झाला. या परिस्थितीत पॅरिसला राहून अटक टाळण्यापेक्षा त्यांनी अटक होणं पत्करलं. 13 मार्च 1910 रोजी त्यांना अटक झाली. पुढे चौकशीसाठी त्यांना भारतात नेले असताना मार्से बंदरात त्यांनी प्रातःविधीस जाण्याच्या निमित्ताने शौचकूपात जाऊन तिथल्या पोर्ट होलमधून समुद्रात उडी घेतली आणि ते मार्सेच्या धक्क्यावर फ्रेंच हद्दीत आले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तिथे येऊन त्यांना अटक केली. अशी अटक कायदेशीर नाही या मुद्द्यावर सावरकरांतर्फे द हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात मागितलेली दादही व्यर्थच ठरली. सावरकरांना हिंदुस्थानात आणून त्यांच्यावर 2 खटले चालवण्यात आले. जॅक्सनच्या वधाला सहाय्य केल्याचा आरोप तसेच अन्य काही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते आणि खटले चालू होते. आपण फ्रान्सच्या भूमीवर असताना बेकायदेशीर आपल्याला अटक केल्यामुळे तसेच हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल
तेव्हा आलेला नसल्यामुळे आपण या खटल्यांच्या कामात भाग घेणार नाही अशी सावरकरांची अगदी ठाम भूमिका होती. सावरकरांना अंदमानात 4 जुलै 1911 रोजी आणण्यात आले. छिलका कुटणे, काथ्या वळणे, कोळू फिरवणे अशी अतिशय कष्टाची कामे त्यांना तुरुंगात करावी लागली. तिथल्या हाल अपेष्टांमुळे त्यांचे शरीर दिवसेंदिवस खंगत गेले. पण अशाही परिस्थितीत त्यांनी हार मानली नाही. त्यांनी कमला हे दीर्घकाव्य रचावयास घेतले. अंदमानातल्या राजबंद्यांना संग्रहित करून त्यांची काही माणसांची तड लावली. ग्रंथालयांची संधी उपलब्ध होताच त्यांनी अफाट वाचन केले. त्यात भारतीय तत्त्वज्ञान, प्लुटो, ऑस्ट्रिया, मेल, स्पेसर आदींचे ग्रंथ तसेच ज्ञानेश्वरी, कुराण, बायबल यांच्या वाचनाचा समावेश होतो. बंदिवानामध्येही त्यांनी अथक अभ्यासाची आवड उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. अस्पृश्य व उच्चवर्णीय अशा यांच्यात सामाजिक अभिसरण घडवून यावे यासाठी त्यांनी अस्पृश्य निवारण चळवळींचा विशेष उपयोग करून घेतला. त्यासाठी स्पृश्य अस्पृश्यांशी सहभोजन, सर्व जातीतील महिलांचे हळदी कुंकू समारंभ किंवा इतर कार्यक्रम त्यांनी राबवले, जेणेकरून स्पृश्य अस्पृश्य असा भेद राहणारच नाही. सावरकरांना हिंदू समाजात प्रबोधन घडवून आणायचे होते. दबलेल्या हिंदूंना आपल्या स्वत्वासह पुन्हा उभे करायचे होते. सावरकरांची बिनशर्त मुक्तता 10 मे 1937 रोजी करण्यात आली. त्यानंतर ते हिंदू महासभेत गेले आणि त्या पक्षाचे नेतृत्वही त्यांच्याकडे आले. सावरकर सनदशीर मार्गाने आपल्या चळवळी चालवत होते, तरी सशस्त्र लढ्यावरचा त्यांचा विश्वास कधीही ढळला नव्हता. इंग्रजांविरुद्धची अखेरची लढाई, सशस्त्र लढाईची वेळ आली तर आपल्या भारतीय तरुणांना सैनिकी शिक्षण असणे आवश्यक आहे ही त्यांची स्पष्ट धारणा होती. एवढे बोलून मी माझा विषय संपवते. धन्यवाद. निमित्ताने शौचकूपात जाऊन तिथल्या पोर्टहोलमधून समुद्रात उडी घेतली आणि ते मार्सेच्या धक्क्यावर फ्रेंच हद्दीत आले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तिथे येऊन त्यांना अटक केली. अशी अटक कायदेशीर नाही या मुद्द्यावर सावरकरांतर्फे द हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात मागितलेली दादही व्यर्थच ठरली. सावरकरांना हिंदुस्थानात आणून त्यांच्यावर 2 खटले चालवण्यात आले. जॅक्सनच्या वधाला सहाय्य केल्याचा आरोप तसेच अन्य काही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते आणि खटले चालू होते. आपण फ्रान्सच्या भूमीवर असताना बेकायदेशीर आपल्याला अटक केल्यामुळे तसेच हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल तेव्हा आलेला नसल्यामुळे आपण या खटल्यांच्या कामात भाग घेणार नाही अशी सावरकरांची अगदी ठाम भूमिका होती. सावरकरांना अंदमानात 4 जुलै 1911 रोजी आणण्यात आले. छिलका कुटणे, काथ्या वळणे, कोळू फिरवणे अशी अतिशय कष्टाची कामे त्यांना तुरुंगात करावी लागली. तिथल्या हाल अपेष्टांमुळे त्यांचे शरीर दिवसेंदिवस खंगत गेले. पण अशाही परिस्थितीत त्यांनी हार मानली नाही. त्यांनी कमला हे दीर्घकाव्य रचावयास घेतले. अंदमानातल्या राजबंद्यांना संग्रहित करून त्यांची काही माणसांची तड लावली. ग्रंथालयांची संधी उपलब्ध होताच त्यांनी अफाट वाचन केले. त्यात भारतीय तत्त्वज्ञान, प्लुटो, ऑस्ट्रिया, मेल, स्पेसर आदींचे ग्रंथ तसेच ज्ञानेश्वरी, कुराण, बायबल यांच्या वाचनाचा समावेश होतो. बंदिवानामध्येही त्यांनी अथक अभ्यासाची आवड उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. अस्पृश्य व उच्चवर्णीय अशा यांच्यात सामाजिक अभिसरण घडवून यावे यासाठी त्यांनी अस्पृश्य निवारण चळवळींचा विशेष उपयोग करून घेतला. त्यासाठी स्पृश्य अस्पृश्यांशी सहभोजन, सर्व जातीतील महिलांचे हळदी कुंकू समारंभ किंवा इतर कार्यक्रम त्यांनी राबवले, जेणेकरून स्पृश्य अस्पृश्य असा भेद राहणारच नाही. सावरकरांना हिंदू समाजात प्रबोधन घडवून आणायचे होते. दबलेल्या हिंदूंना आपल्या स्वत्वासह पुन्हा उभे करायचे होते. सावरकरांची बिनशर्त मुक्तता 10 मे 1937 रोजी करण्यात आली. त्यानंतर ते हिंदू महासभेत गेले
आणि त्या पक्षाचे नेतृत्वही त्यांच्याकडे आले. सावरकर सनदशीर मार्गाने आपल्या चळवळी चालवत होते, तरी सशस्त्र लढ्यावरचा त्यांचा विश्वास कधीही ढळला नव्हता. इंग्रजांविरुद्धची अखेरची लढाई, सशस्त्र लढाईची वेळ आली तर आपल्या भारतीय तरुणांना सैनिकी शिक्षण असणे आवश्यक आहे, ही त्यांची स्पष्ट धारणा होती. एवढे बोलून मी माझा विषय संपवते. धन्यवाद.